मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीता. गीताच्या दुनियेत तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत. तर घरात काम वाढलेलं आहे ना, तरी पण वेळ काढून माझा व्हिडिओ बघतात, त्याच्यासाठी मनापासून तुमचे धन्यवाद मैत्रिणींनो. आणि मला आज तुमच्यासाठी स्पेशल डिश आणलेली आहे, ती शेअर करायची होती. नेहमी तुम्ही भरपूर मोदक पाहिले असतील आतापर्यंत. उकडीचे मोदक आहेत, साधे मोदक आहेत, मैद्यापासून बनलेले मोदक आहेत. तुमच्यासाठी स्पेशल मोदक. जर तुम्ही गावाकडे जाणार असाल, गावाकडे आपल्या भरपूर गणपतीची आरती घेतात आपण, किंवा आपल्या कॉलनीमध्ये गणपतीची आरती घेतो आपण, त्यावेळेला आपल्यामध्ये काहीतरी वेगळं आहे असं दाखवून देण्याचा एक चान्स आहे तुमच्यासाठी. आणि तुम्ही जर माझ्यासारखे जर मोदक करून नेले तिथं, तर नक्की तुम्हाला लक्षात ठेवतील लोक की असे मोदक त्यांनी कधी पाहिले असतील असं मला तर काही वाटत नाही. म्हणून मला हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करण्याचं एकमेव कारण म्हणजे हे पहा, हे गाठोड्याचे मोदक आहेत. त्याला पूर्ण गाठोड्यांचा आकार आहे आणि एवढे सुंदर मोदक दिसतात. आणि तुम्हाला मी अशा प्रकारचे मोदक कसे करतात ते दाखवणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आवडला असेल तर सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला, चॅनलला लाईक करा. नंतर म्हणलंच तर काही कमेंट असेल जर तुम्हाला खूप खूप आवडले असतील, ते पण तुम्ही शेअर करू शकता, सांगू शकतात मला कमेंट करून. तर आता मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते. चला तर आपण व्हिडिओ बघू. एक कणिक मळून घेतलेली आहे. ही फक्त माझी गव्हाची कणिक आहे, गव्हाचं पीठ आहे. याच्यामध्ये तुम्ही रव्याचं पीठ, मैद्याचं पीठ पण मिक्स करू शकतात, किंवा फक्त रव्याचे मोदक पण करू शकतात. जर तुम्हाला 4-8 दिवसासाठी करून ठेवायचे असतील तर तुम्ही रव्याचे मोदक करू शकतात. फक्त हे रव्याचे जर असतील तर 15 मिनिट अगोदर भिजत ठेवा ते, म्हणजे ते पूर्ण रवा आपला फुलला जाईल. आणि जर कणकेचे मोदक करायचे असतील तर झटकीपट केलं तरी पण चालतंय. मी पण हे तिंबून घेतलेलं आहे. याच्यामध्ये 1 चमचा फक्त तूप वापरले, बाकी काही वापरलेलं नाही. आणि चवीपुरतं आपण मीठ टाकलेलं आहे. आता हे साईडला करून ठेवलेलं आहे. आणि हे मिश्रण आहे आपल्याला, जे की आपल्याला आपल्या मोदकामध्ये भरून घ्यायचंय. तर हे तुम्ही रव्याचं पण करू शकतात, खोबऱ्याचं करू शकतात. दुसरं म्हणलंच तर तुम्ही गूळ, खोबरं किंवा तीळ पण मिक्स करू शकतात, कारण भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत. आणि हे माझं जे आहे मिश्रण, तर हे मिश्रण मी डाळीच्या पिठापासून केलेलं आहे. जे आपल्या हरभऱ्याची डाळ असते, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे, तूप आहे आणि साखर आहे. जसं आपण बेसन पिठाला मस्त भाजून घेतो तशा टाईप मी भाजून घेतलेला आहे. बघू शकता एवढं सॉफ्ट आहे हे जसं काय पेढा आहे अशा टाईपचे खूप छान लागतात. आणि जरी ह्याची पोळी केली तर पोळी पण खूप छान होते. तर एखाद्या वेळेस मी तुम्हाला हे मिश्रण कसं करतात हे सेपरेट सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि आज हे मिश्रण मी तयार करून ठेवलेलं आहे आणि हे मी माझ्या मोदकामध्ये भरणार आहे. आणि त्याचबरोबर आपण घेतलेल्या तळण्यासाठी तेल, झाऱ्या, जास्त राडा न करता करणार आहे, कारण तुम्ही भांडे घासून फराळाचं करून खूप कंटाळलेले असाल, हे मला माहिती आहे. कारण तुमची माझी परिस्थिती काही वेगळी नाही. आणि त्याच्याबरोबर हे पोळपाट आणि बेलन आपलं एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजिबात भांडे आगावचे लागणार नाही. तुम्ही अजिबात भांडीची काळजी करू नका. तर आता मोदक करायला मी सुरुवात करते. आणि आता करायचे छोटे छोटे काप. आपल्याला अति पण छोटे करायचे नाही ना अति मोठे करायचे नाहीत. हे बघू शकता. आता हे सगळे करून चला आता आपण लाटी लाटून घेणार आहे. लाटी जास्त पातळी लाटायची नाही आणि जास्त जाडी नाही ठेवायची. फक्त हातावर न करता, कारण आपल्याला सगळ्यांना सवय असते हातावरती गोल करण्याची, तसं न करता फक्त लाटून घ्यायची, जेणेकरून आपली लाटी ही कच्ची राहू नये, मध्येपर्यंत ते वाफली गेली पाहिजे, म्हणजे तळली गेली पाहिजे. तर हे आहे आपली पोळी. आणि पोळीमध्ये मला मिश्रण भरून घ्यायचे. एवढं मिश्रण मी भरून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला गाठोड्याचा आकार द्यायचा आहे. फक्त हे साईडला जे आपण आहे फुलासारखा आकार करून घ्यायचा आहे अगोदर. जास्त काहीच अवघड नाही मैत्रिणींनो. फक्त तुम्ही जर लक्ष दिला तर बरोबर हे तुम्हाला येऊन जाणार आहे. हे गाठोडं झालेलं आहे आपलं, बघू शकता. खूप सिंपल रेसिपी आहे, खूप सुंदर दिसते, पण मेहनत कमी. हे बघू शकता. आता ही गाठोडं तर आपलं पूर्ण झालंय. आता ह्याला गाठोड्याला जे बांधायला दोरी असते, तुम्ही गाठोडे पाहिले असते जुन्या लोकांचे, आणि त्याला बांधायला आपली जी दोरी असते, तर आता मी हे दोरी करून घेणार आहे. आणि आपल्याला याला डेकोरेशन पण करायचे. ज्यावेळेस आपली कॉलनीमधली आरती असते त्यावेळेला जर अशा टाईपचे आपण मोदक करून घेऊन गेलो, किंवा आपल्या घरात ज्यावेळेस लोकांना आपण बोलवतो त्यावेळेस असे जर मोदक केले तर तुमचे मोदक हे कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे, तुमची आरती ही कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे. हे अशी दोरी करायची आणि हे पूर्ण
पॅक करायचं. म्हणजे गाठोडं आपलं तयार आहे. तर असे मी मोदक आता सगळे करून घेते आणि तुम्हाला तळल्यानंतर ते कसे दिसतात आणि कसं डेकोरेशन करायचं मी तुम्हाला दाखवते. दुसरा आपला मोदक करून झालेला आहे. आता त्यालाही मी दोरी लावून घेते, कारण तुम्हाला पण आयडिया येणार आहे ते. कारण एक पाहून जर आयडिया येत नसेल कुणाला तर मी आणखीन एखादा दाखवण्याचा प्रयत्न करते. हे बघू शकता, खूप सुंदर झालेला आहे, खूप छान दिसायला लागलाय. एकदा लाटून आणखीन एक मी दाखवते तुम्हाला. बघू शकता. मैत्रिणीनं तुमचा फराळ करायचा झालेला आहे का कसं कमेंट करून सांगा, कारण खूप धावपळ चाललेली असणार आहे माझ्या मैत्रिणींची पण. आणि मला यात जायचे गावाकड. आणखीन पॅकिंग राहिलेली आहे माझी पण. आणि फराळाचं जवळपास मी सगळं इथं करून घेतलेलं आहे. आता गेल्यानंतर फक्त घर आवरणं आणि बाकीचे आपले भरपूर काम असतात, तरी पण नाही म्हणलं तर. आता फक्त जवळ न घेता साईडनं फक्त आपल्याला गोल करून घ्यायचंय, जेणेकरून आपला पोटलीचा जे आकार आहे ते आपला छान यावा, याच्यासाठी आहे हे सगळ्या गोष्टी. फक्त आपल्याला पाकळ्या जवळ आणायचा प्रयत्न करायचा आहे. आणि एकदा दमाने जर केलं तुम्ही तर बरोबर, आणि एकदा आयडिया आली ना काही अवघड नाही. हे बघू शकता, ही आपली पोटली तयार झालेली आहे. आणि फुलाचा आकार हा असा वरचा आकार जर मस्त आला तुमचा तर दिसायलाही छान दिसणार आहे ते, आणि पूर्ण भाजलंही जाणार आहे. त्याच्यामुळे इथं जास्त गच्च आवळून घ्यायचं नाही, थोडंसं आदर ठेवून द्यायचं आणि आपण दोरा बांधून घ्यायचा आहे त्याला. दोरा म्हणजे कणकेचा दोरा. आणि पूर्ण ते राऊंड होण्यासाठी जरा जास्त कणिक लागते. हे बघू शकता. दोरा आपण लावून घेतलेला आहे. बघा कसं मस्त दिसायले ना. हे दोरा लावलाय. आता सगळे करून घेते नंतरच दाखवते. चमच्यामध्ये आता तळून घेते मी. कढई अगोदरच ठेवलेली होती, कारण माझं थोडंफार फराळाचं जे करायचं होतं ते करून घेतलेलं आहे. स्टीलची कढई कशी जरा जास्त गरम झाली. मला काय जास्त करायचे नव्हते, तुम्हाला दाखवण्यासाठीच करायचे होते फक्त थोडेसे. झाले आता आपली तळून. आता मी काढून घेते. सुरुवातीला एका मोदकासाठी दाखवते. जिथं आपण गाठ दिलेली आहे गाठोड्याची त्याच्यावरती लाल कलर द्यायचा आहे आपल्याला ठेवून, जेणेकरून ते उचलून दिसतात. आणि खायचा कलर असल्यामुळे अजिबात भीती पण नाही की जरी पोटात गेला किंवा लेकराने खाल्ला तरी काहीच नाही. तर असे मी आता सगळ्या ह्याला लावून घेते. आणि तुम्ही हे उकडीचे पण करू शकतात, असं काही नाही की तुम्हाला तळेच पाहिजे, उकडून पण छान होणार आहे. लाल कलर, हिरवा कलर, कुठलाही कलर देऊ शकता तुम्ही, पण लाल कलर कसं छान पण वाटतंय.
आणि माझं बोलणं कसं साधं आहे मैत्रिणींनो, मी काय हायफाय नाही एवढी, त्याच्यामुळं साध्या रेसिपी आणि साधं बोलणं. आणि नक्की तुम्हाला हे आवडेल असं मला तर वाटतंय, कारण साधे माणसं हे सगळ्यांना आवडत असतात. उगा दिखाऊ करण्यात काही अर्थ नसते, आणि दिखाऊ कसं थोड्या दिवसाचं असते, पण जे आपण रिअलमध्ये आहे ते आयुष्यभर राहतंय आपल्याबरोबर. त्याच्यामुळं जास्त दाखवायचा मी प्रयत्न करत नाही. आहे तसं माझं सिंपल काम असतात सगळे. आणि हे बघू शकता, हे सुंदर मोदक तयार झाले, तर सुंदर रेसिपी तयार झालेली आहे. आणि आता तुम्ही करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की कशी झाली ते. तर बाय.